नमस्कार, मी विशाल शिंदे आणि आज आपण महाराजांच्या पराक्रमांची साक्ष देणारा कोकणातील एक अद्वितीय प्रकल्प पाहणार आहोत। रत्नदुर्ग शिवसृष्टी हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देणारी एक जीवंत प्रेरणा आहे। रत्नागिरी शहराच्या पश्चिम किनाऱ्यावर उभा असलेला रत्नदुर्ग किल्ला एकेकाळी समुद्री सुरक्षेचा भक्कम बुरुज होता। त्याच किल्ल्याच्या सानिध्यात उभी राहत आहे शिवसृष्टी, एक भव्य ऐतिहासिक दर्शन। शिवसृष्टी प्रकल्पाची संकल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास, त्यांचा विचार, त्यांची शौर्यगाथा नव्या पिढीला समजावून सांगणं। येथे भेट देताना आपण केवळ इतिहास पाहत नाही, तर तो अनुभवतो। शिवसृष्टीमधील प्रत्येक भाग, मग तो किल्ल्याचा नकाशा असो, महाराजांचे निर्णय घेणारे दरबार असो किंवा रणभूमीवरील विजयगाथा असो, हे सर्व आपल्या मनात राष्ट्रप्रेम आणि इतिहासाविषयीचा आदर जागवतात। शौर्य, नियोजन आणि दूरदृष्टी यांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य म्हणजे एक अभूतपूर्व संकल्पना होती, आणि त्या संकल्पनेचा कणा होते शिवदुर्गांची साखळी। शिवसृष्टी येथील शिवाजी महाराजांची 22 फूट उंच पुतळा अश्वारूढ स्थितीत त्यांच्या अष्टप्रधान मंडळासोबत उभा आहे। प्रत्येक पुतळा हा कुशल शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे आणि इतिहासात डोकावण्याची एक संधी आहे। स्वराज्याची राजधानी रायगड, इथेच महाराजांचा राज्याभिषेक झाला। हे केवळ गड नव्हे, तर संपूर्ण स्वराज्याचं हृदय। शौर्य, नियोजन आणि दूरदृष्टी यांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य म्हणजे एक अभूतपूर्व संकल्पना होती, आणि त्या संकल्पनेचा कणा होते शिवदुर्गांची साखळी।
शिवसृष्टी प्रकल्पाची संकल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास, त्यांचा विचार, त्यांची शौर्यगाथा नव्या पिढीला समजावून सांगणं। येथे भेट देताना आपण केवळ इतिहास पाहत नाही तर तो अनुभवतो। तुम्ही कोकणात आलात आणि रत्नागिरीत फिरायला आलात तर एक वेळ रत्नदुर्गावर जा आणि शिवसृष्टीत नक्की एक डोकावून पहा। इतिहास तुमच्याशी बोलतो हे तुम्हाला इथे नक्कीच जाणवेल।